नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पारकर साहेब हे म्हणतात की ठीक आहे मिस्टर कोळी, आपण उद्या भेटूया. ते सागरशी हात मिळवतात. त्यानंतर मग ते म्हणतात की हॅलो सई, चला मी आता निघतो. आणि असं म्हणून तो तिला देखील गुड बाय करतो. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की एक मिनिट सर, तुम्ही एक हरकत नसेल तर उद्या आमच्या घरी मकर संक्रांत आहे, तर त्यानिमित्त आमच्या घरी उद्या तुम्ही नक्की या, मी तुम्हाला इन्व्हाइट करते, असं मुक्ताही त्यांना म्हणते. त्याच वेळेला मग आता ते विचार करतात आणि म्हणतात की ॲक्च्युली बघूया कसं होतं ते, मला नक्की वेळ मिळाला तर मग नक्कीच मी येईन, असं म्हणून ते आता मुक्ताला येईन असं म्हणतात. त्याच वेळेला आता निघताना ते हर्षवर्धनला म्हणतात की चला मिस्टर अधिकारी, उद्या आपण भेटूया, असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. आणि त्याच वेळेला हर्षवर्धनला या सगळ्याचा मोठा धक्का बसलेला असतो. पारकर साहेब हे सागरच्या बाजूने गेलेत की काय याची भीती आता त्याला वाटत असते. म्हणूनच आता सागर तिथेच उभा असतो. आणि सागरलाही कळालेलं असतं की पारकर साहेब थोड्या वेळाने त्याच्याशी कन्फ्यूज झालेत, म्हणजेच सागरबद्दल ते आता कन्व्हिन्स झालेले आहेत. आणि मग आता इथे हर्षवर्धन हा सागरकडे बघतच राहतो, कारण त्याला कळलेलं असतं की सागरने काही करून थोडा का होईना परंतु त्यांचं मन जिंकलेलं आहे. हर्षवर्धन चिडून तिथून निघून जातो. त्यानंतर मग असं झाल्यानंतर सगळेजण अगदी शांत झालेले असतात. आता आपली सई माऊ ही सागरला विचारते की पप्पा मला सांगा, मी इथे येऊन तुमच्या डीलमध्ये प्रॉब्लेम तर नाही ना झाला, तुमचा डीलचा काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की नाही सई माऊ, असं काहीच झालेलं नाही आहे, तू अजिबात काळजी करू नकोस, अगं उगच काही विचार करायचा नाही. अगं तुला माहिती आहे का, तू इथे आली आहेस ना, त्यामुळे उलट मला खूप चांगलंच वाटलं आहे. आज जे काही घडलं आहे ना ते खरंच खूप छान झालं आहे. आणि तुला माहिती आहे आज तू जी काही मला प्रश्न उत्तरं विचारली आहेस ना, त्यामधून तुलाही तुझी उत्तरं मिळाली आहेत बरोबर ना? आणि सगळं काही व्यवस्थित झालं आहे. आता तू कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस, असं सागर आता तिला समजावत असतो. आणि त्याच वेळेला सागर म्हणतो की तुला माहिती आहे सई, तुझं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे बरोबर की नाही? आणि सगळ्यात जास्त सई माऊवर सागर पप्पाचं जास्त प्रेम आहे, हा ना, असं तो तिला म्हणतो. त्याच वेळेला तीही म्हणते की हो पप्पा, आय लव्ह यू टू. आणि असं म्हणून आता सागर हा सईला पप्पी घेतो. आणि त्याच वेळेला आता सईला देखील पप्पाच्या प्रेमाने खूपच छान वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सागर हा नेहमीप्रमाणे त्यांचं जे पिंकी प्रॉमिस असतं ते करतो. आणि त्याच वेळेला तीही तिची करंगळी असते ती हातात देते आणि सागर पप्पाच्या हाताला ती पप्पी घेते. आणि ह्या सगळ्यामुळे आता सागर आणि मुक्ता या दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. आपली सई माऊ पुन्हा पूर्वीसारखी हसती खेळती झाली आणि आपल्यामध्ये मिक्स होते हे पाहून त्यांना खूप बरं वाटत असतं. आणि मुक्ता आपल्या दोघांचंही प्रेम, म्हणजेच मुलीचं आणि नवऱ्याचं प्रेम अगदी जवळून बघत असते. आणि ते पाहून तिला खूपच आनंद होत असतो. त्याच वेळेला आता सई आणि सागर एकमेकांना जवळ घेतात. आणि मग सई ही आपल्या मुक्ताईकडे हात करते आणि तिला देखील ती जवळ घेते. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सई, मुक्ता आणि सागर हे तिघंजणही एकत्र आलेले असतात. आणि सागर आणि मुक्ता दोघंजणही सईला आपल्या प्रेमाच्या मध्ये घेतात आणि नंतर दोघंजणही तिला गालावर किस करतात. त्याच वेळेला सई देखील आपल्या लाडक्या पप्पाला आणि मुक्ताईला किस घेते. आणि तिघंजणही आता खूप खुश असतात. त्यानंतर हर्षवर्धन आता स्वतःच्या गाडीमध्ये येऊन बसतो आणि तो खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला आता हर्षवर्धनला सावनी म्हणते की येस हर्षवर्धन बोल, काय झालं? तेव्हा मग तो म्हणतो की खरंच आता काय व्हायचं बाकी राहिलंय, या मुक्ताने ऐन वेळेला येऊन तिकडे सगळं काही गेम चेंज करून टाकलाय. तेव्हा मग सावनी म्हणते की मुक्ता मुक्ता तिकडे कशाला आलेली? तेव्हा मग तो म्हणतो की येस, मुक्ता तिकडे आलेली ना, ती वाट लावायलाच आलेली. म्हणजे वर्कप्लेसला येऊन कोण सगळं असं म्हणजे इमोशनल ड्रामा करतं, ती आलेली ती तिच्या मुलीला घेऊन. आणि काय ते सांगू तुला मी तिथे काय घडलं ते. त्याच वेळेला आता हर्षवर्धन जे काही घडलंय ते सगळी गोष्ट आता तिथे तिला सांगू लागतो. आणि ते ऐकून आता सावनीलाही धक्का बसलेला असतो. सावनी म्हणते की हर्षवर्धन रिअली हे सगळं घडलं तिकडे? तेव्हा मग हर्षवर्धन म्हणतो की हो अगं, ते आले दोघीजणी आणि तिकडे काय इमोशनल ड्रामा चालू होता. ती मुलगी आपल्या सागरला काय ते प्रश्न विचारत होती आणि उत्तरं तो देत होता आणि रडत काय होते आणि कंप्लीट तिकडे नुसता फॅमिली आणि इमोशनल ड्रामा चालू होता. आणि ते सगळं बघून त्या पारकर साहेब इम्प्रेस झाले आणि मग त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. खरंच इतकं सगळं बघून मला इतका राग येत होता ना. आणि आय मीन वर्कप्लेसमध्ये असं सगळं कोण करतं, आपल्या कामाच्या ठिकाणी असं सगळं कोण वागतं, मला ना हे सगळंच कळत नाही. ती मुक्ता मला वाटते तिने ना मुद्दाम तिच्या मुलीला तिथे घेऊन आलेली असणार, म्हणूनच हे सगळं घडलंय.
आणि उद्या म्हणे त्या पारकर साहेबांना तिने मकर संक्रांतीचं इन्व्हिटेशन दिले. आणि मग पारकर साहेब मलाही म्हणतात की उद्या या, आपण भेटूया. मला कळत नाही आहे की उद्या नेमकं तिथे घडणार काय आहे. नेमकं कॉन्ट्रॅक्ट ते कोणाला देणार आहे हे काहीच समजायला मार्ग नाही आहे. तेव्हा सावनी म्हणते की हे बघ हर्ष, काळजी करू नको, डोंट वरी. उद्या मकर संक्रांत आहे, याचा अर्थ सागर आणि मुक्ता माझ्या आधीला पण इन्व्हिटेशन देणार. आणि जर आधी तिथे जाणार तर त्याच्याबरोबर मी देखील तिकडे जाणार आणि मी पण तिकडे असणारच आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. काही झालं तरीही हे सगळं डील आहे, हे आपणच मिळवणार आहे. आणि तुला माहिती आहे ना की ती मुक्ता काहीच करू शकणार नाही आहे. आणि उद्या जर आपण सगळे असू तर काहीच बिघडवू शकत नाही. आणि तुला माहिती आहे, ती मुक्ता माझ्या विरोधात काही पुरावे सादर करू शकत नाही. जरीही तिच्या म्हणजे सागरची जी काही बदनामी झालेली आहे सगळ्या जगासमोर, ती जरी तिने सईच्या मनातून पुसलेली असली, सई जरी व्यवस्थित झालेली असली ना, तरीही बाकीचे लोक, बाकीचं जग हे सागरकडे त्याच दृष्टीने पाहणार आहे. आणि सागरच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज दूर होणार नाही. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव की काहीच होणार नाही, असं ती त्याला समजावते. नंतर इथे लकी हा लॅपटॉपमध्ये व्हिडिओ शोधत असतो आणि म्हणतो की हा व्हिडिओ नक्की गेला तरी कुठे असेल, इकडेच तर होता, कुठे गायब झाला, असं म्हणून तो वैतागत असतो. इंद्रा म्हणते की थांब हा, मी जुई बाळाला दूध देते. त्याच वेळेला ती म्हणते की मम्मी अगं काय करतेस तू, जुईचं दूध पिऊन केव्हा झालेलं आहे. अगं मी तुला सांगितलं की तिचं ना जरा स्वेटर कपाटामधून काढून दे. तेव्हा मग आता इंद्राचा चेहरा पडलेला असतो. इंद्रा म्हणते की हो ना अगं, मला ना काही समजतच नाही आहे, माझं सगळं ध्यान हे आपल्या सईकडे आणि मुक्ताकडे लागलं आहे, काय होतं आहे तिकडे काय माहिती. तेव्हा मग आता तिला स्वाती म्हणते की मम्मी अगं तू अजिबात काळजी करू नकोस. अगं आपली मुक्ता गेली आहे ना तिकडे, मुक्ता सगळं व्यवस्थित करून येते की नाही ते बघ. तुला माहिती आहे मुक्ता आणि सई गेलेत ना ऑफिसमध्ये, आता परत येता येता दोघंजणही नाही तर तिघंजणही कसे हसत हसत घरी येतात ते बघ. असं म्हटल्यावर इंद्रा म्हणते की हो ग स्वाते, असं झालं ना तर खरंच बरं होईल, तुझ्या तोंडात मी साखर भरवेन बघ. त्यावेळेला मग आता लकी तिथे येतो आणि म्हणतो की ए मम्मी, तुझं काय गं आपलं सारखं साखर भरव साखर भरव. अगं कधीतरी काहीतरी वेगळं बोल ना, कधीतरी असं गुलाबजाम बनव, रसगुल्ला बनव, नाहीतर मिठाई वगैरे काहीतरी बनव, नाहीतरी नारळाच्या त्या करंज्या, नाहीतर नारळाच्या वड्या, असं काहीतरी बनव ना. सारखं आपलं ते साखर भरव साखर भरव. अगं प्रत्येक वेळेला तू साखरवर काय सेटलमेंट करतेस गं. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यावर स्वाती म्हणते की हो मम्मी, हे अगदी लक्की अगदी बरोबर बोलतोय हा. मी तुला सांगते ना, अगं आपली मुक्ता ही बरोबर काम फत्तेच करून येणार आहे. अगं काही झालं तरी मुक्ताला बरोबर कळतं की कोणाच्या मनात काय चाललंय आणि कोणाला कसं म्हणवायचं ना, हे मुक्ताला बरोबर कळतं बघ. त्याच वेळेला मग आता इथे इंद्रा म्हणते की हो गं स्वाती, तू अगदी बरोबर बोलतेस. अगं नाहीतर आपली इवलीशी ती सई किती लहान होती, परंतु ती आपल्या घरात आपण सगळे एवढे जण होतो तिच्यावर माया करण्यासाठी, परंतु तिने बरोबर मुक्ताला शोधलं आणि तिला बरोबर कळलं की हीच आहे जी आपल्याला आईची माया देऊ शकते. तिने बरोबर तिला पकडलं होतं. स्वाती म्हणते की हो ना मम्मी, अगं इकडे आपली सई आजारी असली ना तरी तिकडे मुक्ताला समजायचं की सई आजारी आहे, मग इकडे धावत धावत यायची. नाहीतर नाहीतर ती सावनी, सावनी साधी आपली मुलगी लहान होती तरी तिला हॉस्टेलवर टाकायला निघाली होती. कसली ती सावनी, असं म्हणून आता इथे मुद्दामच स्वाती ही सावनीचा विषय काढते आणि तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला आता इथे हे ऐकल्यावर लकी हा स्वातीला चिडवतो, म्हणजेच ओरडतो की तू कशाला तिचा विषय काढला. त्याच वेळेला आता इंद्राची इथे सटकते. इंद्रा म्हणते की ती सावनी, स्वाते त्या सावनीचं नाव काढू नको बघ, तिचं नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या तलपायाची आग मस्तकाला जाते. मला खूप चीड येते त्या सावनीची. ती सावनी, तिला ना तर मी उभी आडवी चिरून काढेन. खरंच मला जेलामध्ये जावं लागलं ना तरी मी जेलामध्ये आनंदाने जाईन. आणि ती सावनी एकदा की ढगात पोचली ना की मला त्या जेलच्या फरशीवर पण चांगली झोप लागेल बघ. अगं ती निघून गेली तरीही आपल्या घरावरचं सगळ्यात मोठं संकट हे दूर होईल बघ. म्हणूनच काही झालं तरी त्या सावनीला मी सोडणार नाही, तिचे तुकडे तुकडे करीन मी, कोयत्याची शपथ, असं म्हणून आता इंद्रा ही कोयता घेऊन निघालेली असते. त्याच वेळेला आता लकी येतो आणि म्हणतो की मम्मी मम्मी तू शांत हो. तिच्या हातातून तो कोयता काढून घेतो आणि म्हणतो की इथे शांत बस. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हो मम्मी, तू काळजी करू नकोस, इथे गपचूप शांत बस, कुठल्याही प्रकारचा उगीचच चुकीचा विचार करायचा नाही. अगं ती सावनी मरेल तिच्या कर्माने, परंतु जर बाहेर कोणी हे सगळं ऐकलं ना तर मग मात्र पोलीस येतील आणि तुला घेऊन जातील. तू कशाला उगीच चिडचिड करते. अगं काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. अगं ती सावनी आपल्या घराचं काही पण वाईट करू शकत नाही.
मुक्ता आहे ती काहीच वाईट होऊ देणार नाही असं आता ती तिला समजावते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सई ही पप्पाच्या ऑफिसमध्ये खूपच जास्त एन्जॉय करत असते आणि ती पप्पाला म्हणते की पप्पा हे घे आईस्क्रीम, आणि तिला आईस्क्रीम मागवलेलं असतं. त्याचप्रमाणे आता सई त्या फिरत्या खुर्चीवर बसूनच ऑफिस चेअरवर बसून सागरला ती आईस्क्रीम भरवते आणि त्यानंतर गोल गोल फिरत असताना इथे आता मुक्ता तिला म्हणते की सावकाश सई बाळा पडशील, आणि त्याच वेळेला सई आता मुक्ताला देखील आईस्क्रीम भरवते आणि ते तिघंजणही छान एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता सई ही सागरकडे बघून अगदी जोरजोरात हसायला लागते. सागर म्हणतो की सई माऊ काय झालं आहे, तू का हसतेस? त्याच वेळेला आता सागरला ती म्हणते की पप्पा बघ ना, तिच्या नाकावर आईस्क्रीम लागलं आहे आणि ते किती फनी दिसतंय. असं म्हणून आता सागरकडे बघून ती जोरजोरात हसायला लागलेली असते. त्यावेळेला सागर ते आईस्क्रीम पुसतो आणि म्हणतो की असं पप्पावर हसायचं असतं का? अजिबात हसायचं नाही. असं म्हणून आता तो तिला छेडत असतो. त्याच वेळेला आता मुक्ताईला ती म्हणते की बघ ना मुक्ताई, किती कसं दिसतंय ते. तेव्हा आता सागर आणि मुक्ता दोघंही एकमेकांकडे बघून हसतात. मग आता मुक्ता म्हणते की चला सई माऊ, आपल्याला आता घरी जायचं आहे ना, घरी जाऊया. त्याच वेळेला मग सागरला ती म्हणते की सागर तुम्ही पण तुमच्या मीटिंग्स आटपून घ्या. तेव्हा सागर म्हणतो की नो, आज कुठल्याही मीटिंग्स वगैरे नाही. आज सागरचं काम करण्याचं ऑफिसमध्ये अजिबातच मन नाही आहे. त्याच्यामुळे आज सागर आणि सई दोघंजणही मिळून फार एन्जॉय करणार आहे. आता तर सुरुवातीला मी माझ्या सई माऊला शॉपिंगसाठी घेऊन जाणार आहे आणि त्यानंतर मग सई माऊच्या आवडीचं काय असेल ते तिला मी खायला देणार आहे. बर्गर बिर्गर काही हवं ते तिला खाऊ शकते. त्यानंतर मग आम्ही ॲनिमेटेड मूव्ही बघायला जाणार आहोत. हो की नाही सई माऊ, आपण आता जाऊया. असं म्हटल्यावर आता ती खूपच खुश असते. मग आता सागर म्हणतो की काय मुक्ताईला सोबत घ्यायचं आहे का? तेव्हा ती म्हणते की हो हो जाऊया, सोबत घेऊन जाऊया. त्यानंतर मग सागर म्हणतो की ठीक आहे, आपण मुक्ताईला पण सोबत घेऊन जाऊया, चला चला लवकर. त्यावेळेला मग मुक्ता म्हणते की माझं क्लिनिक आणि सई माऊ तुझी शाळा. तेव्हा सागर म्हणतो की सुट्टी, आज सगळ्यांना सुट्टी आहे, आज सगळ्यांनी एन्जॉय करायचं आहे. त्यामुळे मग आता इथे सगळेजण खुश झालेले असतात. मग मुक्ता म्हणते की सागर आपण सुरुवातीला घरी जाऊया, कारण सगळेजण खूप काळजीमध्ये असतील ना, मग तिथून आपण बाहेर जाऊया. त्यावेळेला सागर म्हणतो की ओके चला चला सई माऊ चला, आपण आता सर्वात घरी जाऊया पहिले. असं म्हणून तो तिला घेऊन जातो. त्यानंतर इथे सावनी ही खूप चिडचिड करत असते. सावनी म्हणते की ही मुक्ता ऐनवेळेला कसे प्लॅन बनवते ना काय माहिती. सगळं हातातून निसटणारच असतं, तेवढ्यातच बरोबर त्या मुक्ताच्या हाती लावून जागतं. कसं काय करते ना मॅनेज, खरंच काही कळत नाही. कुठली जादूची कांडी फिरवते काय माहिती. एन मोमेंटला काहीतरी तिचं नवीनच असतं आणि प्रत्येक गोष्टी स्वतःच्या बाजूनं ती फिरवून घेत असते. असं इथे ती विचार करत असते. त्याच वेळेला मग आता इथे हे ऐकल्यानंतर आदित्य येतो आणि आदित्य म्हणतो की मम्मा मी स्कूलमधून आलेलो आहे. त्यावेळेला ती म्हणते की यस आदित्य बेटा जा फ्रेश होऊन घे. तेव्हा मग ती म्हणते की आता काय झालं आहे तुझं? तो म्हणतो की मम्मा उद्या ना मकर संक्रांत आहे ना, मला पतंग उडवायची. तेव्हा ती म्हणते की ओके पतंगच उडवायची ना, ठीक आहे उडव, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच वेळेला मग तो म्हणतो की मम्मा इकडे नाही, म्हणजे मला पप्पाच्या घरी जायचं आहे, तिकडे पतंग उडवण्याचा प्रोग्राम असतो, मला खरंच खूप मजा येते. माझ्या फ्रेंड्सना त्याने आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की उद्या सगळ्यांनी मिळून मस्त पतंग उडवायची आहे. त्याच वेळेला हे ऐकल्यावर तिला खूप चिड येते. ती म्हणते की हे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतंय का, उद्या पतंग तू कसा उडवशील? तेव्हा मग म्हणतो की मम्मा प्लीज ना, प्लीज मला उद्या जाऊ दे ना पप्पाच्या घरी, उद्या तिकडे खूप आम्ही एन्जॉय करतो सगळेजण. तेव्हा मग सावनी म्हणते की नाही, मी तुला त्या दिवशीच समजावलं होतं की त्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवायचं नाही आहे, त्या घरामध्ये जायचं नाही आहे आदित्य, मी तुला आधीच सांगून ठेवते. तिथला विचारही आता डोक्यातून तू काढून टाक आणि जा, कुठलाही विचार तिथला करायचा नाही आहे, जाऊन फ्रेश हो. असं म्हणून ती आदित्यला आता जायला सांगते आणि आदित्यवरती खूप चिडलेली असते. त्यामुळे आता आदित्यला पुढे बोलायला काही चान्स उरलेला नसतो. तो गपचूप मान खाली घालून तिकडून निघून जातो. त्याच वेळेला आता इथे सावनी विचार करत असते की पतंग माय फूट. आणि मग आता इथे हे झाल्यानंतर सागर आणि मुक्ता घरी आलेले असतात आणि सागर म्हणतो की सिरियसली खरंच खूप बरं वाटतंय, माझी सई पुन्हा एकदा नॉर्मल झाली, सगळं काही व्यवस्थित झालं. आणि त्याच वेळेला आता इथे सागर हा मुक्ताजवळ येतो आणि म्हणतो की मुक्ता सागर कोळी इथे बसा. आणि मुक्ता हे सगळं ना तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. सई माऊचा जो काही हा राग निघून गेला आहे ना, तो फक्त तुमच्यामुळे. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही खरंच जादूगार आहात. अशी कांडी फिरवली की क्षणात सगळं काही चांगलं होऊन जातं आणि तुमच्यामुळे आज सई सगळं व्यवस्थितपणे म्हणजेच सगळ्यांशी व्यवस्थित आहे, ते फक्त तुमच्यामुळे. आता मुक्ता ही हसत असते आणि म्हणते की सागर असं काही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का की सईचं तुमच्यावरही अगोदर तेवढंच प्रेम आहे जेवढं तुमचं तिच्यावर आहे. परंतु काय ना, मध्ये काही गोष्टी घडून गेल्या ना, त्यामुळे सई माऊला असं वाटलं की तुमचं तिच्यावर प्रेमच नाही आहे.
परंतु कसं असतं ना, की प्रत्येक वेळेला माणसाला माहीत असतं की आपल्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे. परंतु कधी-कधी ना ते बोलावून दाखवणं ना जास्त गरजेचं असतं. त्यामुळेच आता सईमाऊला असं वाटलं असेल, की माझं पप्पावर प्रेम आहे की नाही किंवा तसंही त्याचं आहे की नाही. म्हणून ते बोलून दाखवणं तितकंच गरजेचं वाटलं. म्हणूनच मी सईमाऊला ऑफिसमध्ये घेऊन आले होते. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही सईला तुमचं प्रेम पुन्हा नव्याने सांगायला लागलात ना, तेव्हा मग मात्र तिचा पक्का विश्वास बसला, की तिचा पप्पा हा तिच्यावर खूप प्रेम करतो. हे फक्त बोलून दाखवण्याची गोष्ट होती, बाकी काही नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का सागर, सईला अगोदरपासून माहीत होतं, परंतु तिला खात्री वाटत नव्हती ना, म्हणून हे सगळं झालं. परंतु आता असं काहीच नाही. प्रत्येक वेळेला माणसाला माहीत असतं, परंतु बोलून दाखवणं जास्त गरजेचं असतं सागर. आता इथे असं मुक्ता बोलल्याबरोबर सागरलाही ते योग्य वाटतं. सागर म्हणतो की हो, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. म्हणजे सईमाऊ खूप हिरमुसली होती, परंतु त्या सगळ्यामुळे तुमच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं आहे. त्यावेळेला आता मुक्ता ही सागरचा हात हातात घेते आणि म्हणते की सागर, तुम्हाला माहिती आहे आपण दोघं एकत्र असलो ना, की काहीही करू शकतो. काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता सागर म्हणतो की हो ना, नाहीतर त्या सावनीने पूर्ण प्लॅनिंगच बनवलेलं होतं सागरला, म्हणजेच मला प्रॉब्लेममध्ये आणायचं आणि सई आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचं. त्याच वेळेला मग आता मुक्ता म्हणते की हो, सावनी त्या सगळ्या प्लॅनिंगनेच तो विचार करत होती. सागर म्हणतो की परंतु ते काही वर्क होऊ शकलं नाही. कारण मुक्ता तुम्ही माझ्या कायम सोबत आहात. तुम्ही असलात की मला कसलीही भीती वाटत नाही. असं आता इथे तो तिला बोलत असतो. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर, फक्त तुम्हाला आता असं वाटतंय की तुमच्याबरोबर सावनीनेच हे सगळं केलेलं आहे, परंतु नाही. या सगळ्यामध्ये फक्त एकटी सावनी शामील नाहीये. हे सगळं घडवले ते सावनीने एका आणखी व्यक्तीला हाताशी धरून केले. तुम्हाला माहिती आहे हर्षवर्धन. हर्षवर्धन या सगळ्यामध्ये सावनीला मदत करतोय. आणि मी मगाशी तुमच्या ऑफिसमध्ये हर्षवर्धनला फोनवर सावनीशी बोलताना ऐकलेलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा सगळा प्लॅनिंग, हे घाणेरडं प्लॅनिंग हे त्या सावनी आणि हर्षवर्धनचं आहे. यावेळेला हर्षवर्धनची ही साथ तिला आहे आणि त्यामुळे हे सगळं ती घडवते. तुमच्या ऑफिसमध्येच हे सगळं घडताना मी ऐकलं, कानावर पडलेलं, की मी सागरला बरबाद करणार अँड ऑल. सावनी, तू खूप चांगलं काम केलंस हे सगळं. त्याच वेळेला आता सागर हा डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की हे काय चाललंय या सावनीचं, हिला काही अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही. नाही म्हणजे ज्या व्यक्तीने हिला हात धरून घराच्या बाहेर काढलं आणि तिला तिच्या मुलांना बेकर केलं आणि इतका त्रास झाला मुलांना हिच्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी घडल्या, आणि ही विसरली आहे का की त्या हर्षवर्धनने घराच्या बाहेर काढल्यानंतर ही कचरा कुंडीमध्ये पडली होती, तेव्हाही त्याला तिची दया आली नाही. परंतु आता हिचे डोळे नाही उघडत का. इतक्या सगळ्या गोष्टी त्या हर्षवर्धनने केल्या, परंतु ही बाई त्याचीच साथ देते आणि हिचा स्वाभिमान, मान अपमान, इतक्या वर्षाचं प्रेम हे त्या हर्षवर्धनने धुडकावून लावलं, त्याचं काहीच लाज नाही तिला. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हर्षवर्धन सोडून द्या, परंतु सावनीला हे सगळं तुम्ही जे काही बोलताय त्यापैकी होतीच कधी लाज. खरंच या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी काहीच महत्त्वाच्या नाही आहेत. सागर ती आहे त्या लेवलला जाऊन वागणारच. कितीही काही केलं तरीही सावनी ही सुधारण्यातली नाही. परंतु सागरचा हात आता मुक्ता धरते आणि म्हणते की सागर, हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काही झालं तरीही कोणीही काही करू दे, ती हर्षवर्धन सावनी मिळून कितीही काही प्लॅनिंग करू दे, परंतु त्यांचं प्लॅनिंग मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. सावनीने कितीही प्रयत्न केला तरीही सागर मुक्ता मिळून तिला पुरेसे आहेत. कारण सागर मुक्ता ही दोन जरी वेगवेगळी नावं असली, शरीरं जरी वेगवेगळी असली, तरीही मनानेही ते दोघं एकत्र झालेले आहेत, एकरूप आहेत. त्यामुळे आता सागर मुक्ताला कोणीही काही करू शकणार नाही. ती सावनी कितीही प्लॅनिंग करू देत, कितीही काही तिला पुढे जाऊ देत, परंतु तिचे प्रत्येक प्लॅन आणि प्रत्येक दोर मी कापणार आणि तिचा प्लॅन तिच्यावर उलटवणार. त्याच वेळेला आता इथे सईमाऊ येते आणि म्हणते की पप्पा चल ना, तू सांगितलेलंस ना सगळ्यांना की आपण आईस्क्रीम पार्टी करायची आहे, चल. तेव्हा मुक्ता म्हणते की सईमाऊ, ऑलरेडी तू ऑफिसमध्ये पप्पाच्या खाल्लेलंच आईस्क्रीम, आता जर डबल खाल्लंस तर मग स्कूलला सुट्टी होईल तुझी. तेव्हा मग आता सागर म्हणतो की नाही ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, आपली सईमाऊ आहे ना, सईमाऊ आणि मुक्ताही थोडं थोडं आईस्क्रीम खाईल, जास्त नाही खाणार, हो ना. असं सागर आता तिच्याकडे बघून बोलतो. त्याच वेळेला आता सागर हा आणि सई दोघंजणी हसत मुक्ताला कन्व्हिन्स करतात की प्लीज प्लीज मुक्ताई. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे, चला आपण आता बाहेर जाऊया. असं म्हणून आता ते तिघंजणही बाहेर जात असतात आणि सई दोघांनाही घेऊन जाते. मग इथे हर्षवर्धन हा सावनीच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर आता हर्षवर्धन हा सावनीचं जे सगळं काही बिल असतं, म्हणजे हॉटेलचं आत्तापर्यंत, ते सगळं पे करतो आणि म्हणतो की सावनी, तुझं सगळं बिल पे झालं आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की सो स्वीट ऑफ यू, थँक्यू, तू माझी खूप मदत केलीस,
परंतु मी आता तुझी ही जी काही मदत करते त्याची अमाऊंट मला कधी मिळणार आहे? तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं सावनी, घाई काय आहे? आपण इथेच तर आहोत ना? त्याच वेळेला मग आता इथे हर्षवर्धन म्हणतो की आता एकदा की सागरची डील हातातून निघून गेली आणि सागर एकदा की बर्बाद झाला की मग मी तुला ते तुझे पैसे आहे ते नक्कीच देणार आहे, डोंट वरी. तेव्हा मग सावनीही हसते. हर्षवर्धन आता सावनीचा हात हातात घेतो आणि म्हणत असतो की 1 मिनिट, आणि तो तिचा हात घेऊन तिच्या हाताला किस करायला जाणार तेवढ्यातच आता सावनी ही तिचा हात अगदी लांबून घेते आणि म्हणते की 1 मिनिट, डोंट यू डेअर, काही हे सगळं करण्याची गरज नाही आहे. हर्षवर्धन, तुला काय वाटतं की मी पहिल्याची सावनी राहिले जी तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम करायची आणि तुझ्यावर काही करण्यासाठी तयार राहायची, परंतु आता ती सावनी उरलेली नाही. ती सावनी कधीच मेली आहे आणि आता ही नवीन सावनी, आणि कधीही या हाताने तुला मी पंजा मारेन ना, तुझं तुलाच कळणार नाही. त्यामुळे ना स्वतःच्या कंप्लीट लिमिट्समध्ये राहायचं, काहीही करण्याचा विचार करायचा नाही. काही झालं तरीही आता तू या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मध्ये येऊ नकोस. आणि आपलं आता मैत्रीचा एकच उद्देश आहे, तुझ्या आणि माझ्या मैत्रीचा, तो म्हणजे सागर आणि मुक्ता या दोघांचीही बर्बादी. या दोघांची बर्बादी झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि त्याच्यासाठीच आपण हातमिळवणी केलेली आहे, लक्षात ठेव. काही झालं तरी त्याच्या पुढे मी जाऊ शकणार नाही. त्याच वेळेला मग आता हर्षवर्धन म्हणतो की ओके, काहीच हरकत नाही, आणि इन दॅट केस तू जसं म्हणशील तर ठीकच आहे. आपली मैत्री ही सागर आणि मुक्ताला बर्बाद करण्यासाठीच आहे आता. त्याच वेळेला तिथे आदित्य येतो आणि तो आल्याबरोबर समोर हर्षवर्धनला बघून त्याला धक्काच बसतो. तो म्हणतो की मम्मा. तेव्हा मग आता इथे हर्ष मुद्दा म्हणतो की अरे आधी माय बॉय, कसा आहेस तू? आणि अरे किती हायटेड झाला आहेस तू, आणि तू काय करतोय, स्कूलला वगैरे व्यवस्थित जातो ना, आणि फुटबॉल वगैरे चालू आहे की नाही तुझं? त्याच वेळेला आता तो म्हणतो की मम्मा मला ना भूक लागली म्हणून मी आलो आहे. तेव्हा मग सावनी ही म्हणते की काय खायचं आहे तुला? तेव्हा मग आता त्याला हर्षवर्धन म्हणतो की तुला काय हवं आहे ते मी मागवतो. काय खाणार आहेस तू? पिझ्झा, बर्गर, काय खायचं ते ठीक खा तू. त्याच वेळेला मग आता इथे हर्षवर्धनला तो 20 रुपये दाखवतो आणि म्हणतो की मी वडापाव खायला चाललोय मम्मा खाली. त्यावेळेला सावनी थांबवते आणि म्हणते की आधी बेटा 1 मिनिट थांब. अरे असं करू नकोस. अरे अंकल आलेत बघ, हर्ष अंकल, त्यांना तू हाय हॅलो केलंस का? तेव्हा तो म्हणतो की नाही, मला त्यांच्याशी बोलण्याची अजिबातच इच्छा वाटत नाही, कारण मला ते अजिबात आवडत नाहीत. तू विसरलीस का मम्मा, त्यांनी आपल्याबरोबर जे काही काही केलं आहे ते, आपल्याला त्यांनी घराबाहेर काढून टाकलं होतं आणि घराबाहेर काढून आपला अपमान केला होता. आपण कचरा कुंडीमध्ये जाऊन पडलो होतो. त्यावेळेला मुक्ता आंटी जर आली नसती तर काय झालं असतं आपलं, याचा विचार तरी तू करतेस का? अगं हे जे काही वागलेत ना, खरंच खूप चुकीचे वागलेत, आणि तू यांनाच इथे परत बोलवलंयस. मला ते ना अजिबात आवडत नाहीत आणि ते खूप चांगले नाही आहेत, मला माहिती आहे. तू लक्षात घे, कारण मला हे अजिबात आवडत नाहीत. यांना जायला सांग. तेव्हा तो आता निघत असतो आणि मग हर्षवर्धन हा आधीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्याच वेळेला आता आधी स्वतःचं डोकं बाजूला काढून घेतो. आणि हे सगळं पाहून हर्षला तर धक्काच बसलेला असतो. आता सावनी म्हणते की हे बघ बेटा, असं प्लीज चुकीचा विचार करू नको, कारण त्या खरंच खूप चुकीचे नाही आहेत, आता ते बदललेत आणि आपली मदतच करतायत ते. आणि तुला माहिती आहे आत्तापर्यंतचं हॉटेलचं बिल आहे ना, ते त्यांनी भरून टाकलं आहे. तेव्हा मग आदित्य म्हणतो की काय गरज आहे त्यांच्याकडून पैसे घेण्याची? अगं हे जे काही बिल आहे ना, ते सागर पप्पाने पण भरलं असतं. आणि तुला माहिती आहे, मी सागर पप्पाला एक कॉल केला असता ना, तर तो मला इथे घेऊन यायला आला असता. मला कायमचं त्या घरी घेऊन गेला असता, मला काही कमी पडू दिली नसती. मग तू या माणसाकडून कशासाठी पैसे मागितलेत? काही झालं तरीही या माणसाकडून पैसे पुन्हा घ्यायचे नाहीत. आणि हा हर्ष अंकल मला पुन्हा इथं दिसते कामा नये, मला हा अजिबात आवडत नाही, असं म्हणून आता तो खाली निघून जातो. त्याच वेळेला मात्र सावनीला चांगलाच धडा मिळालेला असतो. सावनी विचार करते की काय हा अजूनही सागर आणि मुक्ताच्याच बाजूने बोलतोय. बरं झालं मी मीडियामध्ये तशी न्यूज कव्हर केली, नाहीतर मग ते सागर आणि मुक्ता दोघंजणही या माझ्या मुलालाही माझ्याकडून लांब घेऊन जायला कमी केलं नसतं. सागर आणि मुक्ता आदित्यला इथून घेऊनच गेले असते, असं ती म्हणत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जो वकील असतो तो म्हणतो की हे बघा, मी तुमचे पेपर्स तयार केले आहेत, तुम्हाला ॲलिमनी म्हणूनच 10 करोड रुपये, त्याचप्रमाणे दर महिन्याला आदित्यच्या खर्चासाठी 2 लाख रुपये असे आपण त्यांना अमाऊंट मागणार आहोत. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की ही कसली अमाऊंट आहे? तुमचं काही डोकं वगैरे ठिकाणावर आहे की नाही? अहो ही अमाऊंट खूप लहान आहे. आता मी सांगते ते याच्यामध्ये चेंजेस करा. याच्यामध्ये 10 करोड ऐवजी 25 करोड लिहा आणि त्यानंतर दर महिन्याला जे काही पैसे देणार आहे ना आदित्यच्या खर्चासाठी, ते पैसे हे 5 लाख रुपये करा. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या वकिलाच्या पायाखालची जमीन हादरते की ही बाई काय बडबडते. आणि त्याच वेळेला इथे मुक्तानेही
फार मोठं पार्सल सागर समोर संक्रांतीच्या दिवशी आणलेलं असतं. सागर म्हणतो की मुक्ता हे काय? तेव्हा मुक्ता म्हणते की हे आहे त्या सावनीच्या विरोधातलं पुरावा आणि सावनीच्या विरोधातला हा जो काही पुरावा सगळ्यांसमोर येणार ना, त्याच वेळेला सावनीचा जो खोटारडेपणा आहे तो सगळ्यांसमोर येणार आहे. आता अशा प्रकारे मुक्ताने फार मोठं काहीतरी सागरसमोर पुरावा आणलेला असतो आणि तो पुरावा ती आता मकर संक्रांतीच्याच दिवशी सगळ्यांसमोर सादर करणार असते. आता नेमकं मुक्ता ही संक्रांतीच्या दिवशी सावनीवर कशी संक्रांत आणते आणि तिचं खोटं कसं जगासमोर आणते हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.